सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा आणि भीती पसरली आहे असंच चित्र आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नका, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। आणि असं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र पेट्रोल पंपावरती वाहनधारकाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। विशेषतः कुडाळ शहरात नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे। इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती नागरिकांनी। तेव्हाची काही दृश्य सुद्धा आपण वेळोवेळी पाहिलेली आहे। तर कुडाळमध्ये परिस्थिती वेगळीच आहे। भीतीने नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत। कुडाळ येथील देसाई पेट्रोल पंपावरून याचा आढावा सुद्धा घेण्यात आला। आता देशातील युद्धामधील जी परिस्थिती भयानक झाल्यानंतर त्याची झळ आहे ती पूर्ण राज्यात बसल्यानंतर आता कुडाळमध्ये पेट्रोल मात्र जे आहे ते संपलेलं पाहायला मिळतो। या ठिकाणी बोर्ड लावलेला पाहतोय, पेट्रोल संपले आहे असा देखील बोर्ड लावलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी देखील सांगितलं होतं की पेट्रोल थांबलेलं नाही आहे, चालू आहे, परंतु ते टप्प्याटप्प्याने मिळत आहे असं देखील। पण आज कुडाळमधील देसाई यांचा हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावर आपण पाहतोय की या ठिकाणी पेट्रोल जे आहे ते संपलेलं आहे। म्हटलं ही जी मोठी झळ आहे ती कुठेतरी पेट्रोल पंपावर पाहायला मिळते। याच ठिकाणी काल आपण जर पाहिलं असेल तर फार मोठी रांगा लागलेल्या पाहिल्या होत्या। सकाळच्या वेळेत सुद्धा काही ठिकाणी ते रांगा लागलेल्या आपण पाहिल्या होत्या, परंतु आज या ठिकाणी पाहतोय तर पेट्रोल संपलेलं होतं। आपण या पेट्रोल पंपचे मालक आहेत देसाई यांच्याकडे आपण जातोय। देसाई साहेब, काय सांगाल, एकंदरीत आपण पाहतोय पेट्रोल आज संपलेलं दिसतंय, काय परिस्थिती आहे? थोडीशी जिल्ह्यातली टुरिस्ट मुवमेंट पण वाढलेली आहे, पर्यटक बऱ्याच प्रमाणात यायला लागले आहेत, त्यामुळे पेट्रोलची मागणी पण बऱ्या प्रमाणात आहे। आणि मी एकच सांगेन की ग्राहकांनी पॅनिक होऊ नये, लोकांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था आहे, त्यामुळे लोक पेट्रोल पंपावर बऱ्याच प्रमाणात गर्दी करत आहेत। जिल्हा प्रशासन आणि ऑइल कंपन्यांकडून आम्हाला बऱ्या प्रकारचं सहकार्य मिळत आहे, त्यामुळे काही दिवसात हे सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील। त्यामुळे लोकांना एकच सांगणं आहे की पॅनिक न होता जिल्ह्यातल्या सर्व पंपांवरती पेट्रोल डिझेल मिळत आहे, त्यामुळे लोकांनी गर्दी न करता सहकार्य करावं। नक्कीच। तर हे होते देसाई पेट्रोल पंपचे मालक। खरं सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल आहे, पेट्रोल मिळत आहे, पण ते टप्प्याटप्प्याने मिळत आहे। लोकांनी पॅनिक होऊ नये, ज्या ठिकाणी पेट्रोल आहे त्याप्रमाणे थोडंफार प्रमाणात जरी पेट्रोल असेल तरी पेट्रोल आपल्याला मिळणार, पण तो पॅनिक होण्याची गरज नाही असं स्वतः देसाई मालक यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय सह, गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।